हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे. मी प्रतीक्षा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. आणि आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करते. तर मी आज मटारची कचोरी बनवणार होते, तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. खूप टेस्टी आणि खूप सिम्पल, म्हणजे खूप सोपी आहे करायला सुद्धा आणि खूप खायला छान लागते. तर त्यामुळे म्हटलं सध्या सीझन पण आहे, तर तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करूया. आणि मला पण करायची होती बऱ्याच दिवसापासून घरी, पण मग काही टाईमच भेटत नव्हता. तर म्हटलं आज बनवूनच टाकूया आपण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला असंच सपोर्ट राहू द्या. मी इथं मटार घेतलेले आहे सोलून, आणि नंतर मग त्याच्यामध्ये काही लसूण, मिरच्या आणि अद्रक टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी त्याला एकदम ग्राइंड करून घेणार आहे. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मग मी फिरून घेतलं आणि हे असं थोडंसं जाडसर असं ठेवलेलं आहे सगळं मिक्सचर. तर मग थोडंसं जर का जास्त जाड वाटत असेल तर थोडं आपल्याला जसं टेक्स्चर पाहिजे तसं पण करू शकता, पण थोडं जाडसर असलेलंच चांगलं लागतं ते. त्याच्यामध्ये जिरे, धने वगैरे पण टाकू शकतो आपण. पण मग मला जास्त आम्हाला आवडत नाही असं काही खूप सारं मटेरियल, म्हणून मग आम्ही तेवढंच हे केलं. तर मग मी एका वाटीमध्ये काढून घेतलं ते सगळं. आणि आता मी इथं थोडासा मैदा घेतलेला आहे, नंतर मग ओवा घेतलेला आहे. ते ओवाला असं हातावर क्रश करून टाकायचं, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो. तर थोडासा मैदा घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये तेल, मीठ आणि नंतर मग थोडं ते ओवा, हे सगळ्या गोष्टी टाकल्या. आणि नंतर व्यवस्थित एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. ते मैदा पूर्ण मळून घ्यायचं आहे. आपल्याला मैदा पूर्ण मळून घेताना ना पाणी एकदम नाही टाकायचं आहे, थोडं थोडं करून पाणी टाकायचं, जेणेकरून मग ते घट्ट होईल असं पीठ. आणि घट्ट पीठ मळून घेतलं कारण मग ती पोळी लाटण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. आणि मैदा जर का मळून आपल्याला असं वाटत असेल की आता पतला झाला आहे, तर नंतर थोडंसं आपण त्याच्यामध्ये मैदा अजून ॲड करून सुद्धा ते पीठ जे मळलेलं आहे, तर मैदा जो मळलेला आहे तर त्याच्यामध्ये अजून मैदा टाकून आपण त्याला घट्ट करू शकतो. आणि नंतर मग व्यवस्थित मळून घ्यायचं आणि थोडंसं त्याला तेल लावून मग थोड्या वेळासाठी त्याला रेस्टला ठेवायचं, 5-10 मिनिट. तोपर्यंत आपली इकडे फिलिंग तयार करायची. तोपर्यंत पूर्ण मैदा जे आहे आपण मळून ठेवलेला ते सेट होऊन जाईल. मी इथं 1 वाटीच मैदा घेतला होता, कारण दोघांसाठीच बनवायचं होतं आम्हाला. आणि त्यामुळं मग आपल्याला जेवढं बनवायचं आहे त्यानुसार मैदा घेऊ शकतो. आणि ती फिलिंगसुद्धा जेवढं आपल्याला जितके जास्त बनवायचे तितके आपण घेऊ शकतो. तसं जास्त फिलिंग भरल्यानंतरच छान लागतात, कारण बाहेरचे जे असतात विकतच्या कचोऱ्या वगैरे त्याच्यामध्ये थोडंफारच असते फिलिंग. पण जास्त जेवढा मसाला वगैरे असेल तर तेवढं जास्त टेस्टी लागतं. मी इथं गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं. आणि आता माझ्याकडं धने, जिरे मसाला, म्हणजे ते जे पावडर असतं तर ते नव्हतं, तर मग मी खलबत्त्यामध्ये पूर्ण कोटून घेतलं. याच्यामध्ये मी 2 मिरे घेतले, थोडेसे जिरे आणि थोडेसे धने. तर मग याचं जर पावडर असेल तुमच्याकडे रेडीमेड तर ते सुद्धा टाकू शकता, पण मग मी हेच खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं सगळं. आणि नंतर मग तेलामध्ये टाकलं आणि थोडंसं ते जर फ्राय झाल्याच्या नंतर मग काय करायचं, थोडं बेसन पीठ घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं बेसन पीठसुद्धा फ्राय करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुडिंग, म्हणजे आतमधलं जे फिलिंग भरायची आहे, तर त्याच्यासाठी बेसन आपल्याला पूर्ण फ्राय करून घ्यायचं. आणि थोडंसं बेसन लाल लाल व्हायला लागलं किंवा म्हणजे थोडं फ्राय झालं, तर मग आपण लगेच त्याच्यामध्ये जे मिक्सर केलेलं आहे आपण, जे मटार आहेत किंवा मग त्याच्यामध्ये अजून मिरच्या, लसूण जे आहे, तर ते पूर्ण त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं. आता मी इथं ॲड केलेलं आहे मटार, लसूण, अद्रक, परत मिरची, याचं जे मिक्सर केलेलं होतं मिक्सरमधून काढून, तर हे ॲड करून घेतलं आणि व्यवस्थित त्याला एकजीव करून घेतलं सगळं. आणि त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला जेवढं लागतं तेवढं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित त्याला फ्राय करायचं. थोडंसं मग आपल्याला वाटलं की आता एकदम घट्ट घट्ट असं झालेलं आहे सगळं, त्याच्यामध्ये मग थोडेसे मसाले, म्हणजे आपलं हळद थोडीशी, लाल तिखट किंवा अजून काही मसाले वगैरे असतील, गरम मसाला वगैरे, ह्या गोष्टी सगळ्या ॲड करायच्या आणि परत त्याला फ्राय करून घ्यायचं. सगळं एकजीव झालं, सगळं मिक्स झालं व्यवस्थित, तर मग त्याला रेस्टसाठी ठेवून द्यायचं थोडा वेळ थंड होण्यासाठी. आता ही जी फिलिंग आहे ती एकदम घट्ट घट्ट अशी झालेली आहे. आणि आता थोडा वेळ मी गॅस बंद करून घेईल आणि तिला असंच थंड होण्यासाठी ठेवेल, कारण मग ते तोपर्यंत आता माझं जे मैद्याचं पीठ आहे तर ते व्यवस्थित सेट झालेलं आहे. तर त्याच्या पोळ्या वगैरे लाटून घ्यायच्या आपल्याला, तोपर्यंत हे थंड होऊन जाईल.
आता इथं आपला मैदा पूर्ण सेट झालेला होता, तर त्यामुळे मग मी छोटे छोटे मैद्याचे गोळे करून घेतले आणि त्याची पोळी लाटून घेतली. अशी व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची, जशी आपण म्हणजे थोडी पतलीच लाटायची, मीडियम साईजची. आणि नंतर मग पोळी लाटून झाल्यावर त्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचे आणि वरतून मैदा टाकू शकता किंवा मग पीठ पण टाकू शकता आपलं, जेणेकरून ते चिपकणार नाही. तर मग नंतर पोळी लाटून पीठ आणि तेल लावून आपण त्याचे असे रोल बनवून घ्यायचे. तर दोन्ही बाजूंनी असं पूर्ण त्याचं फोल्ड करून घ्यायचं आहे. मैद्याची जी पोळी येते त्याच्यावरती मग परत तेल लावायचं आणि थोडंसं पीठ टाकायचं आणि त्याचे असे नंतर छोटे छोटे रोल करून घ्यायचे. तर आपण आता हे रोल आहे तर त्याला मध्यभागून आपल्याला कट करायचं आहे. तर ते आपण चाकूनं पण करू शकता किंवा मग दोऱ्यानं पण करतात काही जण, कारण दोऱ्यानं जरा शार्प छान कट होतं. पण मग मी इथं आता चाकूनच करते, म्हणजे कुठे दोरा वगैरे. तर त्यामुळं मग आणि असे आता रोल झालेले आहेत बघा, 2 तयार आपले. एका पोळीपासून 2 रोल तयार होतात. तर मस्त गोल असे त्याच्यामध्ये लेयर्स वगैरे दिसत आहेत. तर असं रोल करून केल्यामुळं काय होतं की त्याच्यामध्ये लेयर्स तयार होतात आणि थोडं थोडं त्याला आल्लादी हलक्या हातानं आपण लाटून घ्यायचं आणि मग कचोरीसाठी जेणेकरून आपण त्याच्यामध्ये पूर्ण फिलिंग भरू. तर असं करून घ्यायचं आहे आपल्याला पहिले वाटीसारखं आणि नंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावायचं आणि जी आपण फिलिंग बनवलेली होती, थंड करायला ठेवली होती, तर ती फिलिंग घ्यायची आणि जसं आपण पुरणाच्या पोळीला वगैरे जसं पुरण आतमध्ये भरतो किंवा पराठ्यामध्ये वगैरे, तर तसं व्यवस्थित भरून घ्यायचं. आणि जर का कुणाला जास्त मसालेदार लागत असेल तर त्यांनी म्हणजे आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे तर तेवढं आपण त्याच्यामध्ये फिलिंग भरायची. आणि जितकं जास्त भरू तितकं छानच लागतं म्हणा, पण काहींना खूप जास्त आवडत नाही किंवा मग काहींना कमी आवडतं, काहींना जास्त आवडतं, त्यामुळं मग आपल्या इच्छेनुसार बनवून घ्यायचं. तर अशी व्यवस्थित कचोरी त्याला गोल करून घ्यायची आहे. तर एक कचोरी रेडी आहे. तशाच मी आता पूर्ण ज्या सगळ्या आहेत कचोऱ्या सगळ्या बनवून घेईल त्याचप्रमाणे पोळ्या लाटून वगैरे सगळं फोल्ड करून. आणि नंतर जेणेकरून की आता थोड्याशाच बनवायच्या होत्या मला आणि एक एक करून एक एक तळण्यापेक्षा म्हणले आपण सगळ्याच बनवून घेऊया सोबतच आणि नंतर मग एकदाच सगळ्यात फ्राय केल्या जातील. तर मग मी इथं सगळ्या कचोऱ्या बनवून घेते आहे. आपल्याला प्रत्येक फोल्ड करायच्या अगोदर किंवा पोळी पूर्ण लाटल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये पीठ टाकायचंच आहे किंवा म्हणजे मैदा किंवा पीठ टाकायचंच आहे, कारण की ना जे आपण त्याला आता लेअर बनवायचे आहे आपल्याला, तर त्याच्यामध्ये पीठ वगैरे नाही टाकलं तर ते लगेच लाटलं थोडंसं तर मग ते चिपकून जाईल, तर लेअर तसे दिसणार नाही. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं, पहिले पीठ टाकायचं जेणेकरून की आपण थोडंफार जरी म्हणजे लाटलं वगैरे तरीसुद्धा ते चिपकणार नाही. तर त्यामुळे मग पीठ किंवा मैदा टाकून घ्यायचा. आणि अशा प्रकारे आता आपल्या जवळपास सगळ्याच कचोऱ्या ज्या आहेत त्या रेडी आहेत आणि खूप छान झालं आहे. एकदम तळायच्या अगोदरच खूप छान अशा लेअर दिसत आहे बघा. आणि तुम्हाला पण अशाच नवीन नवीन व्हिडिओज वगैरे बघायला आवडत असतील किंवा मग अजून अशाच नवीन नवीन रेसिपीज बनवायला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन नवीन रेसिपीज रोज तुम्हाला बघायला भेटतील, रोज चॅनलवर अपलोड होतील. तर आता आपल्या सगळ्या कचोऱ्या बनवून रेडी आहेत. मी आता गॅसवर तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी आणि सगळ्या कचोऱ्या आता आपल्याला फ्राय करून घ्यायच्या, डीप फ्राय करायच्या. पहिले तेल तापेपर्यंत गॅस फुल ठेवायचा, म्हणजे कचोऱ्या थोड्या टाकेपर्यंत, आणि थोडासा लाल असा कलर यायला लागला थोडा थोडा तर नंतर मग आपल्याला कमी करायचं किंवा मग मीडियम करायचं, जेणेकरून कमी गॅसवरनं पूर्ण आतपर्यंत कचोऱ्या व्यवस्थित फ्राय होतात. आणि जर का आपण कंटिन्यू फुल गॅसवरच केलं तर ते वरतूनच नुसत्या करपायला लागतात किंवा वरतूनच झाल्यासारखे वाटतात पण आतमधून कच्च्याच राहतात. त्यामुळं मग काय करायचं की स्टार्टिंगला आपण फुल गॅस ठेवायचा आणि एकदा तेल तापलं तर मग लगेच कमी करून द्यायचा गॅस. तर मग मी आता इथं पूर्ण कचोऱ्या फ्राय करून घेते आहे आणि छान कलर येतो आहे. कचोऱ्या फ्राय करत असताना आपल्याला ना कचोऱ्या खालीवरी करत राहायचे, जेणेकरून एका साईडनंच त्या होणार नाही, म्हणजे एका साईडनं कच्च्या राहणार नाही. तर अशा आपल्याला काही झाऱ्यानं किंवा कशानं त्याला खालीवरती करत राहायचे, जेणेकरून दोन्ही साईडनं बरोबर इक्वली त्या फ्राय होतील, कुठं दोन्ही एखाद्या बाजूनं कच्ची वगैरे राहणार नाही. तर त्यामुळे त्याला सारखं आपल्याला थोडंसं हलवत राहायचं किंवा खालीवरी करत राहायचं. कचोरीला आता थोडा थोडा कलर यायला लागला आहे, थोडासा ब्राऊन ब्राऊन दिसायला लागला आहे. तर मग आता गॅस कमी करून घेतला आहे मी आणि आता कमी गॅसवरच होतील, थोडा टाईम लागेल, पण जितक्या म्हणजे कमी गॅसवर झाल्यानंच ना एकदम छान होतात कचोऱ्या आणि वरतून मस्त क्रिस्पी आणि आतून मस्त टेस्टी, एकदम छान छान लागतात. तर आता जवळपास आपले झालेलेच आहे. तर अशा रेडी आहेत आणि लेअर्स लगेच दिसत आहेत बघा, वरतूनच दिसत आहेत कचोरीला लेअर. खूप छान कलर पण आलेला आहे छान. तर पूर्ण तेल निचरून घ्यायचं आपण एकदम आणि नंतर मग काही ऑइली वगैरे पण होत नाही जास्त. आणि आता रेडी आहे आपल्या, आता मी सगळ्यात तळून घेतलेल्या आहेत कचोऱ्या. तर अशा प्रकारे तिला लेअर दिसत आहेत, लगेच दिसत असतील बघा तुम्हाला व्हिडिओमध्येच. खूप सुंदर आणि खूप टेस्टी दिसत आहेत
आणि खायलासुद्धा इतक्या छान झालं आहे, म्हणजे खूपच छान. तर अशा प्रकारे मी पूर्ण कचोऱ्या तळून घेतल्या आहे. जास्त काही करायच्या नव्हत्या, 2 जणांसाठीच होत्या, म्हणून मग थोड्याशाच होत्या. तर अशा व्यवस्थित सगळ्या आता मी एकामागून एक सगळ्या फ्राय करून घेतल्या, डीप फ्राय करून घेतल्या. खायला तर इतक्या जास्त टेस्टी लागतात, खूप छान लागतात. आणि म्हणजे बाजारामध्ये जे भेटतात कचोऱ्या त्याच्यापेक्षा तर खूप किती पटीनं छान लागतात. आणि घरी म्हणजे हेल्दी पण असतात आणि सगळं काही आपल्याला जशा पाहिजे तशा करू शकतो आपण. आणि काही अवघड पण नाही आहे करायला, खूप इन्स्टंट बनवू शकतो आपण. तर मला तो खूप जास्त आवडतात. अशाच नवीन नवीन व्हिडिओज येत राहणार आहेत चॅनलवर. तर चॅनलला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता रेडी आहेत आपल्या कचोऱ्या.